श्री दत्तात्रेय महाराज की जय. मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्यापासून मार्गशीर्ष महिना लागत असतो. आपण दत्तात्रेयाचं पारायण करायचं असेल तर आपण 5 शुक्रवार वगैरे उपवास पकडायचा आणि सकाळी मार्गशीर्ष महिन्याचा पहिला जो शुक्रवार येतो त्यावेळेस आपण आपले घरं वगैरे अंगण झाडायचं, रांगोळी वगैरे टाकायच्या आणि घरं स्वच्छ पुसून वगैरे घ्यायचे आणि सकाळी 3-4च्या वेळेस उठून चौरंग वगैरे धुवून घ्यायचा. आधीच सगळी आपण पूजेची तयारी वगैरे करायची. 1 भरलेला नारळ, 2 नारळ आणायचे, 1 कळसाला नारळ वगैरे कळशी ठेवायचं पाण्यानं भरले तांबा, त्याच्यात रुपया टाकायचा, सुपारी टाकायची, हळद कुंकू अक्षदा वगैरे टाकायचं, 5-7 नागेलीचे पानं वगैरे लावायचे आणि त्याच्यावर नारळ भरलेला ठेवायचा, त्याला फुलं वगैरे वाहायचे, त्याला स्वस्तिकचं चिन्ह वगैरे लावायचं. एकूण 2 रेषा मारायच्या, एकूण 1.5 रेषा मारायच्या आणि 5 देवाच्या नावाने हळदीचे, चंदनाचे आणि कुंकाचे असे 5 टिपके द्यायचे आणि विड्याचा अवसर वगैरे पान नागेलीचं लावायचे 2 खाली आणि नारळ ठेवायचा, त्याच्यावर खाली खोबरं, बदाम, इलायची, लवंग वगैरे, सुपारी सगळं ठेवून पैसे वगैरे लावून देवाला विडा वगैरे ठेवायचा आणि 5 दंडोत वगैरे घालायचे. 5 दंडोत घातल्यानंतर आपल्याला एक आसन घ्यायचं आणि एक पोतीला एक पाट घ्यायचा, त्याच्यावर नवीन कपडा वगैरे टाकायचा. टाकल्याच्या नंतर त्याच्यावर पोती ठेवायची, त्याला हळद कुंकू वगैरे टाकायचं आणि अक्षदा टाकायची. अक्षदा टाकल्याच्या नंतर फूल वगैरे टाकायचं आणि दत्तात्रेयाचं पारायण करते वेळेस आपण दत्तात्रेयाचं पारायण वाचत असं वाचायचं. सकाळी 6 वाजेपर्यंत सगळी पूजा वगैरे होते. मग 5 आरत्या वगैरे म्हणायच्या आपल्या देवाच्या. 5 आरत्या झाल्याच्या नंतर 5 दंडत वगैरे घालायचं आणि देवाला आपल्याला काय पाहिजे ते मागायचं. असं दुसऱ्या शुक्रवारीसुद्धा दत्त जयंती येत असते ना, त्यावेळेस पूर्णाचा स्वयंपाक वगैरे करून देवाचा उपवास वगैरे धरायचा. असे 5 धरायचे. कमीत कमी असं जर आपण 40 दिवस जर एकाच ठिकाणी असं दररोज उठून जर पारायण केलं तर अक्षरशः आपल्याला प्रत्यक्ष दत्तात्रेय प्रभू दिसतात. आणि या 5 मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्रवारच्या याच्यामध्ये 2 महानुभाव, 5 महानुभाव, आई वगैरे असं साधू संताला आपल्या घरी वगैरे बोलवायचं आणि पूर्णाचा स्वयंपाक वगैरे करून त्यांना जेवू वगैरे घालायचे. जेवू घालून त्यांना वस्त्र वगैरे द्यायचे, कपडे द्यायचे, पैसे द्यायचे, दान वगैरे करायची, पूजा करायची आणि आपले जे पाहुणे वगैरे असतात त्यांनासुद्धा आपल्याला बोलवायचं जेवायला वगैरे आणि आपला हा कार्यक्रम वगैरे छान करायचा. या 40 दिवसाच्या काळामध्ये अक्षरशः आपल्या घरी देव येत असतात. हे प्रत्यक्ष आपल्याला कळतं का, तर जे माणूस देवदेव करतो ना त्याला हे प्रत्यक्ष जाणवतं आणि त्यांच्या स्वप्नामध्ये देवपूजा वगैरे येत असते आणि आपल्या घरी देव आल्यामुळे आपल्याला सगळ्या साधू संतांना जेवू वगैरे घालावं लागतं आणि आपल्याला जी इच्छा काय पाहिजे ते आपल्याला देव प्रसन्न होऊन आपल्याला आपली इच्छा पूर्ण करत असतो. त्याच्यासाठी कमीत कमी आपण आता एकदा जर आपण सुरुवात केली मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण दत्तात्रेयाचं पारायण करायला सुरुवात जर केली, अग्रपूजा करायला सुरुवात केली तर कमीत कमी आपण 11 वर्ष करायला पाहिजेत. 11 वर्ष करायला पाहिजे. आणि जर आपल्याला घडत असलं तर आपण जेवढं किती वर्ष करतो तितके दिवस करायचं. देवाचं केल्यानं थोडं वायात थोडं जातं, आपल्याला त्याचा फायदा होतच असतं ना. त्याच्यासाठी आपण देवदेव केलेलं कधीही वाया जात नसतं. कोणतंही काम तुम्ही करा, ते काम केलेलं देवाचं केलेलं ते देव त्याची काय म्हणतात ते आपल्याला रिपीट परत देऊन टाकतं. आपल्याला काय आपण जेवढे देवाला श्रम लावलेले असते ते ते देव आपल्याकडे काही ठेवत नाही बिचारं. ते आपल्याला दुप्पट देत असतं, दुप्पट तिप्पट देतो. अरे आपल्याला घ्यायला एवढी झोळी भेटत नाही, एवढी मोठं देतो देव. पण आपण देवाला कष्ट लावायला पाहिजे. कष्ट लावल्याचं जसा चंदन उगाळून आपण देवाला टीका लावतो तसं मग आपण कष्ट मेहनत करून जर देवाचं देवदेव केलं तर त्याच्यात कुठं वाया जाणार आहे. देव आपल्याला फळ देणारच आहे. हे तर मी अनुभवून सांगते. मला माहीत आहे. दत्तात्रेयाचं पारायण अवश्य करावं, कोणीही करावं ज्याला होत असेल त्यांनी. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये केल्याच्या नंतर आणि जेव्हा आपण पारायण करतो त्यावेळेस माहूरच्या ठिकाणी बाराखंडीला वगैरे जायचं आणि स्थानाच्या ठिकाणी जायचं, जाळीच्या देवाला जायचं. त्यानिमित्तानं आपला देव घडतो आणि आपल्याला केलेल्या पारायणाचा पूर्ण फायदा होत असतो. श्री दत्तात्रेय महाराज की जय.